नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 16 मध्ये आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, BA-TYला अभ्यासाला असलेला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमध्ये अनेक विचारवंतांमध्ये थॉमस हॉब्स या विचारवंताचा अभ्यास सुद्धा आपल्याला अभ्यासाला आहे। थॉमस हॉब्सच्या विचारांचा संदर्भ आणि स्पर्धा परीक्षा यांचा विषय घेऊन आज आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, थॉमस हॉब्स हा इंग्लंडमध्ये जन्माला आलेला विचारवंत आहे आणि या विचारवंताचा जो काही जन्म आहे तो 5 एप्रिल 1588ला इंग्लंडमध्ये या विचारवंताचा जन्म झालेला आपल्याला दिसतो आणि 4 डिसेंबर 1679ला मृत्यू थॉमस हॉब्सचा झालेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। म्हणजे एकूणच थॉमस हॉब्स यांचं 91 वर्षाचं आयुष्य, त्यांचा जो 91 वर्षांचा कार्यकाळ आहे, या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये त्यांनी जे काही मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाचा संदर्भ घेत त्यांचे विचार विश्लेषणाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच थॉमस हॉब्स यांनी राज्यशास्त्र या विषयाप्रमाणेच इतिहास, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र आणि कायदा या संदर्भात विपुल प्रमाणात लिखाण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं आणि या त्यांच्या लिखाणाचा संदर्भ घेत असतानाच एक मोठी ग्रंथरचना त्यांची असलेली आपल्याला पाहावयास मिळते। मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्माण करण्याचं कामसुद्धा त्यांनी आपल्या या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये केलेलं आपल्याला दिसतं। याच संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करत असताना आपल्याला असं दिसतं की डी कॉर्पोर हा ग्रंथ 1640 साली त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसतो। डी कॉर्पोर हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला डी सिव्हे हा ग्रंथ 1642ला त्यांनी प्रकाशित केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्यानंतर एलिमेंट्स ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे घटक, या कायद्याच्या घटकांवर आधारित त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं टायटलच एलिमेंट्स ऑफ लॉ हे असलेलं आपल्याला दिसतं आणि हा ग्रंथ त्यांनी 1650 साली प्रकाशित केलेला आपल्याला दिसतो। एकूणच याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला संपूर्ण जगामध्ये थॉमस हॉब्स यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय साहित्याचा ठेवा म्हणून जो ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे तो ग्रंथ म्हणजे लेविएथन। या लेविएथन ग्रंथाची निर्मिती त्यांनी 1651ला केलेली आपल्याला दिसते आणि या लेविएथन ग्रंथाची विभागणी ही 4 भागामध्ये झालेली असून एकूण 47 प्रकरणांमध्ये तो ग्रंथ विभागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो। आणि म्हणून राजकीय दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना थॉमस हॉब्स यांचा संदर्भ ज्या वेळेला येतो त्यावेळेला या लेविएथन ग्रंथाचा संदर्भ या ठिकाणी येत असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रंथ त्याचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला असं दिसतं की डायलॉग्स ऑन दी सिव्हिल वॉर हा ग्रंथ 1679ला त्यांनी प्रकाशित केलेला आपल्याला दिसतो आणि त्यानंतर एक द होमाइन नावाचा ग्रंथ 1679लाच त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केलेला ग्रंथ म्हणून त्याचंही महत्त्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसतं। ही जी ग्रंथरचना थॉमस हॉब्स यांनी या ठिकाणी केलेली आहे, एकूण राजकीय साहित्यामध्ये हे ग्रंथसुद्धा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जातात। थॉमस हॉब्स यांचा उल्लेख ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला अन्य विचारवंतांप्रमाणेच थॉमस हॉब्स यांच्यावर सुद्धा तत्कालीन परिस्थितीचा फार मोठा प्रभाव हा पडलेला होता। ज्या काळामध्ये थॉमस हॉब्स यांचा जन्म झाला, ज्या देशात त्यांचा जन्म झाला तो देश हा इंग्लंड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि या इंग्लंडमध्ये या 17व्या शतकामध्ये जे काही ग्रहयुद्धाचं वातावरण होतं, या ग्रहयुद्धाच्या वातावरणाचा फार मोठा प्रभाव हा एकूणच या ठिकाणी थॉमस हॉब्स यांच्या लिखाणावर झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीच्या प्रभावातूनच त्यांचं लिखाण या ठिकाणी प्रेरित झालेलं आपल्याला दिसतं। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। याच्या पुढे आपण ज्यावेळेला जाऊन विचार करतो त्यावेळेला मॅकियावेलीच्या विचारांचा प्रभाव हा सुद्धा थॉमस हॉब्स यांच्या विचारावर होता, ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या सगळ्या संदर्भांचा विचार करत करत आपण ज्यावेळेला पुढे येतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाबरोबरच त्यांचा सैद्धांतिक दृष्टिकोनसुद्धा आपण जर लक्षात घेतला तर स्पर्धा परीक्षेची तयारी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। वस्तुनिष्ठ प्रश्नांबरोबरच सैद्धांतिक तयारीच्या दृष्टिकोनातून जर आपण तयारी केली तर आपलं पूर्व परीक्षा प्लस आपली मुख्य
मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर आपली जी काही मुलाखतीची एक्झाम असते त्यालाही आपण चांगल्या पद्धतीने सामोरे जावं असं वाटत असेल तर आपल्याला सैद्धांतिक दृष्टिकोनातून विचारवंत समजून घेणं फार गरजेचं आहे, ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला थॉमस हॉब्स यांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की त्यांनी मानवी स्वभावासंबंधीचे विचार मांडलेले आहेत, त्यांनी निसर्ग अवस्थेसंबंधीचे विचार मांडलेले आहेत. थॉमस हॉब्स यांचे नैसर्गिक हक्क व निसर्ग नियमांच्या संदर्भातले विचार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे सामाजिक करार सिद्धांताच्या संदर्भातलं विश्लेषण आणि राज्याच्या निर्मितीच्या संदर्भातला त्यांचा जो काही विचार आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणून एकूणच सेटनेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील, अन्य स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी या सैद्धांतिक संदर्भांचा आढावा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि त्या अनुसार आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की थॉमस हॉब्स यांनी मानवी स्वभावासंबंधीचे जे विचार मांडलेले आहेत त्याचा आढावा घेत असताना आपल्याला असं दिसतं की एकूणच मानवी स्वभावाचा विचार करत करत त्या ठिकाणी नैसर्गिक अवस्था कशी होती त्या नैसर्गिक अवस्थेचं स्वरूप स्पष्ट करत करत त्यांनी या ठिकाणी राज्य निर्मितीचा विचार स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. सामाजिक करार कशा पद्धतीने घडून आला असला पाहिजे या संदर्भातलं विश्लेषण करत असताना मानवी स्वभावाचे निसर्ग अवस्थेचे संदर्भ घेत त्यांनी सामाजिक कराराचा संदर्भ विशद केला आणि राज्य निर्मितीचा विचार आपला या ठिकाणी मांडलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्या अनुषंगाने हा विचार या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. थॉमस हॉब्स यांचे मानवी स्वभावासंबंधीचे विचार पाहत असताना आपल्याला असं दिसतं की मानवी स्वभावाचं वर्णन त्यांनी कसं केलं. काय म्हणतात मानवी स्वभावासंबंधी थॉमस हॉब्स काय म्हणतात असं ज्या वेळेला आपण शोधून पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की थॉमस हॉब्स मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना एकांगी स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलेलं या ठिकाणी दिसतं. ते म्हणजे कसं की ज्या पद्धतीने आपण बघतो मॅकियावेली यांनी जो संदर्भ दिलेला आहे मानवी स्वभावाचं ज्या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीने जवळपास आपलं विश्लेषण मानवी स्वभावाच्या संदर्भात थॉमस हॉब्स यांनी या ठिकाणी केलेलं दिसतं. म्हणजेच एकूणच मॅकियावेली यांचा प्रभाव थॉमस हॉब्स यांच्या विचारांवर होता ही गोष्ट आपण यापूर्वीच या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि एकूणच हॉब्स काय म्हणतात की मनुष्य स्वभाव हा स्वार्थी आहे, आत्मकेंद्रीय आहे, मनुष्य स्वभाव हा अहंभावी आहे. इतकंच नाही तर पशुतुल्य स्वभाव असल्याचं ते सांगतात आणि त्याचबरोबर मनुष्य स्वभाव अतिशय दृष्ट, मनुष्य स्वभाव हा एकलकोंडा आहे, मनुष्य स्वभाव हा भित्रा आहे, मनुष्य स्वभाव हा अविश्वासू प्रकारचा असल्याचं ते सांगतात. आणि या मनुष्य स्वभावाच्या संकुचित वृत्तीतूनच मनुष्य स्वभावाचा जो संदर्भ ते या ठिकाणी सांगतात तो स्वार्थी स्वभाव सांगत असताना या स्वार्थी स्वभावाचं स्वरूप लक्षात घेत असताना एकूण निसर्ग अवस्था कशी असली पाहिजे याचाही परामर्श ते या माध्यमातून घेत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे मनुष्य स्वभाव हा स्वार्थी होता, एकलकोंडा होता, भित्रा होता, अविश्वासू होता, संकुचित वृत्ती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि या स्वार्थी स्वभावाचं वर्णन करत असतानाच या मनुष्य स्वभावाच्या स्वार्थी वृत्तीचा परिणाम निसर्ग अवस्थेमध्ये सुद्धा दिसून येतो असं ते या ठिकाणी सांगतात. आणि निसर्ग अवस्थेचं स्पष्टीकरण देत असताना ते असं म्हणतात की या निसर्ग अवस्थेमध्ये राज्य अस्तित्वात नव्हतं, संघटित स्वरूपाचा समाजही अस्तित्वात नव्हता, तर विखुरलेल्या समाजामध्ये जी निसर्ग अवस्था प्राचीन अवस्थेमध्ये आपल्याला दिसते त्या निसर्ग अवस्थेचं स्पष्टीकरण देत असताना ते असं सांगतात की या निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्याचा स्वभाव आपण लक्षात घेतल्यानंतर तो असं सांगतो की निसर्ग अवस्थेमध्ये एक प्रकारे मत्स्य न्याय होता की जो श्रेष्ठ आहे, जो बलवान आहे, बळी तो कानपिळी अशा पद्धतीची अवस्था निसर्ग अवस्थेमध्ये होती. आणि या निसर्ग अवस्थेचं स्पष्टीकरण देत असताना जो मनुष्य ताकदीनं श्रेष्ठ, जो बलवान आहे तो कनिष्ठ आणि ताकदीनं कनिष्ठ असलेल्या व्यक्तींवर हल्ला करून आपला उदरनिर्वाह, आपलं पालनपोषण तो त्या ठिकाणी करत होता. म्हणजे मनुष्य स्वभावाचा संबंध निसर्ग अवस्थेशी घालून एकूण मनुष्य स्वभावाने निसर्ग अवस्था कशी होती याचं स्पष्टीकरण आपल्या एकूण विश्लेषणाच्या माध्यमातून देण्याचं कार्य या ठिकाणी थॉमस हॉब्स यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य स्वभावाचा संदर्भ आणि निसर्ग अवस्थेचा संदर्भ पाहिल्यानंतर याच निसर्ग अवस्थेतील स्थितीला कंटाळून या विखुरलेल्या समाज अवस्थेतील लोकांनी या अवस्थेला कंटाळल्यानंतर एकत्रित येऊन
या अवस्थेचा कुठेतरी अंत झाला पाहिजे अशा पद्धतीचा विचार या विखुरलेल्या समाज व्यवस्थेतील लोकांच्या मनामध्ये आला असावा आणि त्यांनी एकत्रित येऊन सामाजिक करार केला असावा आणि त्या माध्यमातून सामाजिक करार आणि सामाजिक कराराच्या माध्यमातून राज्याची उत्पत्ती झाली असावी। अशा पद्धतीचा राज्य उत्पत्तीचा सामाजिक करार सिद्धांत स्पष्ट करण्याचं काम या ठिकाणी थॉमस हॉब्स सारख्या विचारवंतांनी केलेलं आहे। म्हणजे करारवादी विचारवंताच्या श्रृंखलेमध्ये आपण 3 विचारवंतांचा उल्लेख या ठिकाणी करतो की करारवादी सिद्धांताचं समर्थन या 3 विचारवंतांनी केलेलं आहे। ते 3 विचारवंत म्हणजे थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रुसो हे 3 करारवादी विचारवंत मानले जातात। त्यातल्या थॉमस हॉब्स यांच्या विचारवंताचा उल्लेख आणि संदर्भ आपण या ठिकाणी स्पष्ट करत आहोत। ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजे एकूणच मनुष्य स्वभावाचा संबंध निसर्ग अवस्थेशी जोडून आणि निसर्गावस्था आणि मनुष्य स्वभावाचा दाखला देत त्यांनी सामाजिक करार सिद्धांतासाठीची जी पार्श्वभूमी आहे ती स्पष्ट केल्यानंतर राज्याची निर्मिती कशी झाली असली पाहिजे तो सामाजिक कराराचा संदर्भ स्पष्ट करून राज्याची निर्मिती स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला या थॉमस हॉब्स प्रणीत सामाजिक करार सिद्धांताच्या माध्यमातून लक्षात येतं। म्हणून ही गोष्ट आपल्याला सैद्धांतिक पातळीवर लक्षात घेणं अत्यंत गरजेची आहे। विद्यार्थी मित्रांनो, राज्य निर्मितीचे अनेक सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये अभ्यासले जातात। काही सिद्धांतामध्ये दैवी सिद्धांत की जो ईश्वरीय शक्तीचं समर्थन या ठिकाणी करतो, शक्ती सिद्धांत शक्ती तत्वाचं समर्थन या ठिकाणी करतो। आपण बघतो उत्क्रांतीवादी सिद्धांत क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने मानव जातीच्या झालेल्या विकासाचं समर्थन या ठिकाणी करतो आणि या सगळ्या सिद्धांतांचा विचार करत असतानाच या ठिकाणी सामाजिक कराराचा राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत काय सांगतो याचं विश्लेषण या करारवादी विचारवंतांनी या ठिकाणी एक प्रकारे मनुष्य स्वभाव निसर्गावस्था यांच्या स्थितीला कंटाळून या निसर्गावस्थेतील लोकांनी एकत्रित येऊन जो सामाजिक करार सिद्धांत केला या सामाजिक करार केला या सामाजिक कराराच्या माध्यमातून जी राज्य संस्था त्यांनी जन्मास घातली त्या राज्य संस्थेच्या माध्यमातून एक प्रकारे एक आदर्श व्यवस्था निर्माण झाली असावी अशा पद्धतीचा विचार हा सामाजिक करार सिद्धांत या ठिकाणी कथन करत असताना आपल्याला दिसतो आणि त्याचा एक प्रमुख समर्थक म्हणून थॉमस हॉब्स यांचा संदर्भ या ठिकाणी लावणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे या थॉमस हॉब्सचे विचार आपल्याला संक्षिप्त स्वरूपात एकूणच सैद्धांतिक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तयारी करत असताना बेसिक संदर्भ लक्षात घेत आपल्याला थॉमस हॉब्सचा हा विचार अशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येऊ शकतो की जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला या गोष्टींची जाण आणि या गोष्टीची माहिती जर असली तर आपण एक योग्य पद्धतीने ती गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो। पदवी स्तरावरच ही गोष्ट आपण चांगल्या पद्धतीनं आत्मसात करू शकतो। त्या अनुषंगाने थॉमस हॉब्स यांच्या विचारांचं महत्त्व आहे। म्हणजे केवळ राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत सांगितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की थॉमस हॉब्स यांनी सार्वभौमत्वासंबंधी सुद्धा आपले विचार मांडलेले दिसतात। म्हणजे सार्वभौमत्व संकल्पनेचा विषय सुद्धा त्यांनी या ठिकाणी विशद केलेला आपल्याला दिसतो। त्याचबरोबर थॉमस हॉब्स हे व्यक्तिवादी विचारवंत होते। व्यक्तिवादी विचारवंत म्हणून व्यक्तीच्या हितासाठी कुठल्या गोष्टी योग्य आहेत याचा संदर्भ त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपल्या एकूण विचारांच्या माध्यमातून केलेला असल्यामुळे व्यक्तिवादी विचारवंत म्हणून सुद्धा थॉमस हॉब्स यांच्या विचारांचा आढावा या ठिकाणी घेतला जातो। ही गोष्ट पाहत असतानाच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की थॉमस हॉब्स यांनी अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केलेला होता की म्हणजे अनियंत्रित राजेशाही हीच व्यक्ती विकासासाठी योग्य शासन व्यवस्था असल्याचं ते सांगतात आणि अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार करत असतानाच त्यांनी या सगळ्या राज्य निर्मितीच्या सिद्धांताचा असेल, मनुष्य स्वभावाचा असेल, निसर्ग अवस्थेचा असेल, सामाजिक करार सिद्धांताचा असेल, एकूण सार्वभौमत्वासंबंधीच्या विचारांचा दाखला असेल, व्यक्तिवादी विचारांचा दाखला असेल, हे सगळे संदर्भ त्यांनी या तत्वाला अनुसरूनच या ठिकाणी स्पष्ट केलेले आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने थॉमस हॉब्स हा विचारवंत एक राजकीय विचारवंत म्हणून त्याचा हा संदर्भ आपल्याला किमान इतक्या पातळीवर जरी आपण बारकाईने त्याच्यावर चिकित्सा आणि अभ्यास करून तो संदर्भ लक्षात ठेवून त्याच्यावर जर चिंतन मनन चांगल्या पद्धतीनं केलं तर हा विचारवंत परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यातल्या त्यात विशेषतः सेट नेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आणि ही कन्सेप्ट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे। हीच गोष्ट मला
या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवायची आहे आणि पदवी स्तरावरच आपण याची तयारी करू शकतो, ॲडव्हान्स तयारी आपण पदवी स्तरावरच करू शकतो, ही गोष्ट प्रकर्षाने पदवी स्तरावरच्या विद्यार्थ्यांना लक्षात आणून देण्यासाठीच आपण हे सगळे संदर्भ या ठिकाणी स्पष्ट करत आहोत। या माध्यमातून या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत। तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद।